नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। हा जो तुम्ही प्लॉट पाहत आहात हा चिया सीडचा प्लॉट आहे। आज तारीख आहे 8 फेब्रुवारी 2026। आता या प्लॉटला उद्या पेरणीपासून कंप्लीट 3 महिने पूर्ण होतील। आता या वर्षीचे तुम्ही माझे सगळे व्हिडिओ पहा, ह्याच्या अगदी पेरणीपासून याचं बियाचं प्रमाण किती वापरलेलं आहे, पाणी कसं कसं दिलेलं आहे, हे सर्व माहितीचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। आणि आता हा तुम्ही जर पाहत असाल तर हे 100% फ्लॉवरिंग याला लागलेली आहे। आणि या स्टेजला पण भरपूर शेतकरी मला फोन करतात, सर फळधारणा जास्त होण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी हे विचारत आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, फ्लॉवरिंग स्टेजच्या नंतर याला कसलीच फवारणीची आवश्यकता नाही आहे। काहीही फवारणी घेऊ नका। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही, पण माझ्या प्लॉटमध्ये किंवा तुमच्या पण प्लॉटमध्ये तुम्ही जर निरीक्षण केलं, फुलोरा अवस्थेच्या नंतर याच्यामध्ये फुल भुंगे आणि मधमाशा येतात आणि नैसर्गिकरित्या पॉलिनेशन होतं आणि मधमाशा भुंगे आले की फळधारणा तुमची 100% वाढणार आहे। तुम्ही जर कोणती केमिकलची फवारणी वगैरे याच्यावर केलात तर मात्र तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशा भुंगे येणार नाहीत आणि त्याने उलट तुमची फळधारणा कमी होईल। त्याच्यामुळे याला अशी काही आवश्यकताच नसते। विनाकारण खर्च करू नका। आणि ज्या शेतकऱ्यांना शक्य होईल म्हणजे समजा, तर त्यांनी याला या स्टेजच्या नंतर जर खालून पाणी दिलात तर तुमच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल। तसं शेवटपर्यंत तुम्ही स्प्रिंकलरही दिलं तरी चालतं आहे, परंतु या स्टेजच्या नंतर जर तुम्ही खालून पाणी दिलात तर बघा, ही जी उंबी आहे ना, ही तुम्हाला उंबी दिसत आहे, ह्याची साईज आणखीन तुम्हाला वाढलेली दिसणार। आता हे जवळजवळ एक अर्धा पाऊण फूट आहे। हे अगदी 1.5 2 फुटाच्या उंब्या त्याच्या वाढतात। ज्यांना शक्य असेल त्यांनी द्या, नाही तर शेवटपर्यंत स्प्रिंकलर दिलं तरी पाणी याला चालतं। भरपूर शेतकऱ्यांचा म्हणजे समोर मसुकी सराची फुलं गळतीत वरून पाणी दिलं तर, थोडंफार प्रमाणात गळतात, पण जे परिपक्व फुलं असतात ते गळत नाहीत। ज्याच्यामागून सीड होणं चालू व्हायला लागतं तेच फुलं गळतात, त्यांनी काय असा एवढा परिणाम होत नाही। मी याच्या अगोदर प्रत्येक वर्षी याला शेवटपर्यंत स्प्रिंकलरनीच पाणी दिलेलं आहे आणि याच वर्षी फक्त याला मी म्हणजे बोंडा आल्याच्यानंतर खालून पाणी देतो आहे। याला फक्त एकच खालून पाणी दिलेलं आहे आणि आता याच्यानंतरचंही पाणी मी मोकळंच देणार आहे खालून। कारण ज्यांचा चिया एकदम खूप दाट आहे त्यांना खालून पाणी देणं शक्य होत नाही। स्प्रिंकलरने दिलं तरी काही तेवढा फरक पडत नाही, परंतु खालून पाणी दिलेलं चांगलं। आणि यावर्षी मी थोडा वेगळाच प्रयोग केलेला आहे, म्हणजे याला फक्त एकरी 800 ग्रॅमचं बी मी वापरलेलं आहे। आणि यावर्षीचे तुम्ही काय करा, मी वरचेवर व्हिडिओ अपलोड करणार आहेत। आता किती उत्पादन एकरी ॲव्हरेज दिलं 800 ग्रॅमनी हे पण आपल्याला याच्यातून समजणार आहे। आणि मग पुढल्या वर्षी आपल्याला याच्यातून कळेल की नेमकं आपल्याला बी किती वापरायचं आहे। याच्या अगोदर मी 1 किलो 1.5 किलो प्रमाण वापरत होतो, पण यावर्षी फक्त 800 ग्रॅम। कारण हे कसं आहे मित्रांनो, हे फुटवा करणारी जाते आणि ह्याच्यामध्ये दाट जर पेरलं ना आपण तर त्याच्यामध्ये हवा खिळते नाही राहत त्या प्लॉटमध्ये। बघूच आता यावर्षी म्हणजे नेमकं किती उत्पादन देतं आहे, दाट पेरायचं की पातळ पेरायचं, म्हणजे बियाचं प्रमाण नेमकं किती वापरायचं हे आपण शेवटचं जेव्हा रास होईल तेव्हा आपल्याला कळेल। बाकी तुम्ही बघत आहात प्लॉट एकदम जबरदस्त आलेला आहे। आणि मी माझ्या स्वतःच्या शेतातले प्रयोग केलेलेच माझ्या चॅनलवर अपलोड करतो आहे। त्याच्यामुळं जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करत चला, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त चिया शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे शेअर करत चला। त्याचं कारण फक्त त्यांना ती रिअल माहिती भेटावी। कारण कसं आहे, यूट्यूबला भरपूर सारे असे म्हणजे फसवे व्हिडिओ पण आहेत, व एवढं उत्पादन आणि तेवढं उत्पादन, भाव 25,000 30,000, रिॲलिटी ती नाही आहे। याचा ॲव्हरेज आपण 15,000 भाव धरू याला। याचं तर मी म्हणजे मार्केटबद्दल वगैरे मी व्हिडिओ बनवलेले आहेत। मार्केटची काहीही अडचण नाही आहे, तुम्ही मला संपर्क करा, पूर्ण तुमचं अगदी काटा पेमेंटपर्यंतचं नियोजन मी लावून देईल। चला तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे चिया शेतकरी आहेत किंवा जे नवीन तरुण काही वेगळं प्रयोग करण्याची इच्छा असेल त्यांना हे शेअर करत चला। चला तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जय जवान जय किसान।